वर्षाचे सगळे ऍप्लिकेशन एखाद्या कंप्लीट केले, त्याच्यामध्ये एखाद्या रेडियस ऑफ गायरेशनचं अनालिसिस पण एखाद्या डिटेलमध्ये बघितलंय. तर एखाद्या आपण काय नवीन लेक्चरमध्ये एखाद्या प्रॉब्लेम्स बघायला स्टार्ट करतोय. बरं, एखाद्या प्रॉब्लेम्सनी स्टार्ट करू. बरं, एखाद्या प्रॉब्लेम्स बद्दल क्लिअर आहे एखाद्या, तरी पण आणखी एकदा सांगतोय. पहिलं कॉन्सन्ट्रेशन एखाद्या आपलं काय वर्डिंगवर असं. बरं, एखाद्या आपण प्रॉब्लेम्स घ्यायला एखाद्या उशीर केला तर सगळ्यात महत्त्वाचं कारण सगळे एखाद्या ऍप्लिकेशन झाल्याशिवाय एखाद्या प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये एखाद्या तेवढी इफेक्टिव्हनेस येत नाही. तर आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करतोय. काय बघा प्रॉब्लेम, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ डिस्क. बरं, एखाद्या थोडं दोन गोष्टी क्लिक व्हाव्यात एखाद्या. पहिलं काय, रेडियस ऑफ गायरेशन म्हटलं की लगेच के, आणि डिस्क म्हणलं की एखाद्या त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शिया आठवायला स्टार्ट व्हायला पाहिजे. अर्थात काय राहिले, ऍक्सिस महत्वाचा आहे. कुठला एखादा, अबाउट अन ऍक्सिस passing through its center and perpendicular to its plane is 2 cm. याचा अर्थ काय, एखाद्या आपल्याला काय रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू दिली. रेडियस ऑफ गायरेशनला एखाद्या काय म्हणतो आपण, दॅट इज के इज इक्वल टू काय दिलेलं एखाद्या आपल्याला 2 सेंटीमीटर. आणि तो ऍक्सिस कुठला दिला एखाद्या क्लिअर झालाय, पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बरं, एखाद्या पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन वाटल्यास थोडं डायग्रामॅटिक फॉर्मॅट मध्ये जरी बघायचं असेल एखाद्या तरी क्लिअर करू. कन्सिडर दिस द डिस्क. त्याच्यामध्ये एखादा काय डिस्क आहे, याला एखादा ऍक्सिस कसा पाहिजे एखाद्या आपल्याला, पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर एखाद्या काय ऍक्सिसला काय म्हणतो आपण, आयसीचा एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे आपल्याला. काय मोमेंट ऑफ इनर्शिया, आयसी इज इक्वल टू mr² डिवाइड बाय 2. आयसी इज इक्वल टू mr² बाय 2. आता पुढे कंटिन्यू करू. काय विचारलेलं एखाद्या, फाइंड इट्स रेडियस ऑफ गायरेशन. आता कन्फ्युजन होऊ शकते, सर रेडियस ऑफ गायरेशनच दिली, परत रेडियस ऑफ गायरेशनच विचारले, पण कुठली त्याच्याबद्दल कॉन्सन्ट्रेट. फाइंड इट्स रेडियस ऑफ गायरेशन अबाउट डायमीटर. म्हणजे एखाद्या आपण कन्सिडर करू एखाद्या जर के असेल तर आपल्याला विचारलंय काय एखाद्या त्यांनी के डॅश विचारलंय. के डॅश ची व्हॅल्यू विचारली आणि तो ऍक्सिस कुठला आहे एखाद्या, तो अबाउट डायमेट्रियल ऍक्सिस. इतर एखादा डॉटेड जरी दाखवला तरी चालेल. त्याला काय म्हणतो एखाद्या आपण, देयर इज द आयडी, दॅट इज डायमेट्रियल ऍक्सिस. देयर इज द आयसी. आयडी ची पण व्हॅल्यू माहिती आपल्याला. आयडी ची व्हॅल्यू काय एखाद्या, दॅट इज आयडी इज इक्वल टू mr² बाय 4. आता बघा एखाद्या आपल्याला सगळ्या व्हॅल्यू माहिती झाल्या, फक्त अंडरस्टँडिंग कशावर एखाद्या त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू की आपल्याला एखाद्या जी दिलंय ना एखाद्या त्याचा अनालिसिस व्यवस्थित करायला आपल्याला स्टार्ट करायचंय. आता अनालिसिस करताना बघा एखाद्या कुठल्या गोष्टी बघायच्या त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. आपल्याला काय के दिलंय त्यांनी, के इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. आयसी ची व्हॅल्यू माहिती mr² बाय 2. आता काय एखाद्या करू आपण के ची व्हॅल्यू एखाद्या काढू. कुणासाठी, बघ एखाद्या के चा फॉर्म्युला तयार करायला स्टार्ट करतोय. कोणासाठी, फॉर ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बोला एखाद्या आय चा फॉर्म्युला एखाद्या आपल्याकडे जनरलाइज, दॅट इज आय इज इक्वल टू mk². मास के स्क्वेअर, इकडे r². त्याच्यावरून एखाद्या आपल्याला डायरेक्ट माहिती होऊ शकते. इकडे काय एखाद्या r² बाय 2, इकडे काय k². याच्यावरून भेटलं एखाद्या k² इज इक्वल टू r² बाय 2. त्याच्यावरून एखाद्या आपल्याला के ची व्हॅल्यू काढताय, पुढे कंटिन्यू करताय. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतलेलं एखाद्या के इज इक्वल टू r बाय √2. बरं, के ची व्हॅल्यू दिली आपल्याला. काय दिली एखाद्या के ची व्हॅल्यू, दॅट इज 2 सेंटीमीटर. आपण सेंटीमीटर मध्येच घेणार एखाद्या. पहिली रेडियस ऑफ गायरेशन सेंटीमीटर मध्ये दिली, आपण काढलेला आन्सर पण एखाद्या काय सेंटीमीटर मध्येच ठेवणार आहे. त्यामुळे एखाद्या के ची व्हॅल्यू काय एखाद्या 2 सेंटीमीटर ऍज इट इज. 2 ला 2, r ला r ऍज इट इज, √2 ला √2 ऍज इट इज. बरं, एखाद्या √2 एखाद्या इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. काय होईल एखाद्या r ची व्हॅल्यू, r इज इक्वल टू काय भेटलं एखाद्या, r इज इक्वल टू 2√2 युनिट इज द सेंटीमीटर. म्हणजे याच्यावरून काय माहित झालं एखाद्या आपल्याला, रेडियस ऑफ द डिस्क. रेडियस ऑफ द डिस्क माहित झाली एखाद्या, त्याची व्हॅल्यू काय एखाद्या 2√2 सेंटीमीटर. पण आपल्याला एखाद्या रेडियस ऑफ द डिस्क विचारलेलं नाहीये. आपल्याला विचारलं काय एखाद्या त्यांनी के डॅश ची व्हॅल्यू विचारली. के डॅश इज नथिंग बट द रेडियस ऑफ गायरेशन. आणि कुठल्या ऍक्सिस भोवती एखाद्या हे क्लिअर आहे. कुठल्या ऍक्सिस भोवती एखाद्या, अबाउट डायमेट्रियल ऍक्सिस, किंवा त्याला काय म्हणतात अबाउट डायमीटर. आता बघा आयडी ची व्हॅल्यू माहिती आहे. आपण एखाद्या काय आय चा जनरलाइज फॉर्म्युला वापरू. जनरलाइज फॉर्म्युला काय एखाद्या आयचा, दॅट इज mk². फक्त टॅलेंट एवढंच एखाद्या की आपण इथे रेडियस ऑफ गायरेशनला के म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणतो एखाद्या के डॅश. तर एखाद्या याला काय म्हणतो आपण के डॅश स्क्वेअर. याला 12 वगैरे नका म्हणू एखाद्या, दॅट इज द के डॅश स्क्वेअर. म्हटलं जर तसं कन्फ्युजन वाटत असेल तर आपण याला ब्रॅकेट करून घेऊ, के डॅश स्क्वेअर. बरं, एखाद्या इकडे काय आय म्हणजे काय आयडी आहे. तर आयडी ची व्हॅल्यू काय एखाद्या mr² बाय 4. इकडे काय m इंटू के डॅश स्क्वेअर. आपण काय डायरेक्ट एखाद्या मासचा कोएफिशियंट बघणार. इकडे मास आहे, इकडे मास आहे.
त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे काय r²/4 आहे, इकडे काय k'², म्हणजे k'² इज इक्वल टू डायरेक्ट लिहिता येईल आपल्याला. काय लिहिता येईल लक्षात घ्या, k'² इज इक्वल टू r²/4. त्याच्यावरनं k' ची व्हॅल्यू काढू, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्या. काय होईल बघा, k' इज इक्वल टू दॅट इज r² चं स्क्वेअर रूट r, 4 चं स्क्वेअर रूट दॅट इज 2. म्हणजे k' ची व्हॅल्यू भेटली लक्षात घ्या आपल्याला r/2. ऑब्विसली काय रेडियस ऑफ द डिस्क ऑलरेडी माहिती आहे, ती व्हॅल्यू पुट करायला स्टार्ट करा. काय होईल बघा, k' इज इक्वल टू r च्या ठिकाणी 2√2 डिवाइड बाय काय लिहायला 2 गेट कॅन्सल. सो k' इज इक्वल टू काय भेटलं लिहायला, k' इज इक्वल टू √2 सेंटीमीटर. सो दिस इज द रिक्वायर्ड रेडियस ऑफ गायरेशन. अर्थात लिखायला काही वेळा त्या √2 ला लिखायला तुम्ही डेसिमलच्या फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकताय. तर √2 ची व्हॅल्यू सगळ्यांना माहित असू द्या. काय k' ची व्हॅल्यू k' इज इक्वल टू √2 ची व्हॅल्यू 1.414. सो k' इज इक्वल टू 1.414 सेंटीमीटर. सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. बघा या प्रॉब्लेम मध्ये लिखायला खोचा काय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. बरं काय दोन खोचा. पहिली गोष्ट समजणं महत्वाचं लिखायला की आपल्याला काय एक रेडियस ऑफ गायरेशन दिली आणि ते कुठला ऍक्सिस भोवती लिखायला ते समजणं महत्वाचं. कुठला ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. त्याच्यासोबत लिखायला कम्पेअर केलं की दिलेलं होतं, त्याच्यावरनं काय लिखायला आपण r ची व्हॅल्यू काढून घेतली. r ची व्हॅल्यू दॅट इज 2√2 सेंटीमीटर. ते झाल्यानंतर काय दुसरं काय महत्वाचं लिखायला आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन विचारली आणि कुठल्या ऍक्सिस भोवती लिखायला अबाउट डायमीटर. कुठला अबाउट डायमीटर. मग काय लिखायला डायमीटरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि स्टँडर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया या दोघांना काय केलं कम्पेअर केलं. त्याच्यावरनं k' ची व्हॅल्यू आली r/2. आपल्याला r ची व्हॅल्यू माहिती होती लिखायला, ती पुट केली. त्याच्यावरनं काय k' ची व्हॅल्यू आली दॅट इज √2 सेंटीमीटर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज 1.414 सेंटीमीटर. तर बघा समजून घ्या या प्रॉब्लेम वरनं लिखायला आपल्याला वर्डिंग कसं ओळखायचं लिखायला हे समजून आलं असेल. प्रॉब्लेम दिसायला लिखायला खूप छोटा आहे पण वर्डिंग लिखायला खूप चांगलं आहे. तर व्यवस्थित समजून घ्या लिखायला आणि हे लिहायला स्टार्ट करा. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला स्टार्ट करू. तर आपण नेक्स्ट प्रॉब्लेमला स्टार्ट करतोय. बघा या प्रॉब्लेमचं लिखायला मी तुम्हाला वर्डिंग वाचून दाखवतो लिखायला. त्यानंतर मग लिखायला वर्डिंग वाचताना लिखायला काळजीपूर्वक काय लिखायला, कारण तुम्हाला काय करायचं लिखायला याच्यावरून डायग्राम काढायला स्टार्ट करायचंय. तर लिखायला वर्डिंग काळजीपूर्वक. बघा काय वर्डिंग आहे, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड. काय म्हणतोय बघा, फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड. याचा अर्थ काय रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ऑब्वियस लगेच लक्षात यायला पाहिजे कुठल्या ऍक्सिस भोवती. काय म्हटलंय अबाउट अन ऍक्सिस at a distance of L/3. काय म्हणलं एखाद्या at a distance of L/3. L/3 मध्ये एखाद्या क्लिक व्हायला पाहिजे. काय एखाद्या L इज द लेंथ ऑफ द रॉड at a distance of L/3 आणि ते कुठनं एखाद्या फ्रॉम वन एंड ऑफ अ रॉड अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बरं एखाद्या याच्यावर क्लिक झाला असेल एखाद्या की काय आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे आणि तो ऍक्सिस कसा आहे एखाद्या परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रॉड. म्हणजे जो रॉड आहे एखाद्या त्याच्या प्लेनला कसा आहे एखाद्या परपेंडिक्युलर आहे. आणि दुसरी गोष्ट एखाद्या काय डिस्टन्स दिलेलं एखाद्या विथ द डिस्टन्सवर ॲट अ डिस्टन्स ऑफ L/3 फ्रॉम इट्स वन एंड. तर काय त्याची डायग्राम काढून घ्या. डायग्राम जर काढता आले एखाद्या तर आन्सर येण्याचा एखाद्या खूप जास्त चान्स आहे. सगळ्यांनी डायग्राम काढा. ज्यांना एखाद्या डायग्राम येईल एखाद्या त्यांनी एखाद्या हा पण ट्राय करा की आन्सर काढता येते का. तर आपण कंटिन्यू एखाद्या डायग्राम काढलेले असेल. बघा त्या वर्डिंगचं कन्वर्जन एखाद्या डायग्राम मध्ये केलंय. अर्थात कम्प्लीट नाही येईल एखाद्या. काय काय काढलंय बघा. कन्सिडर दिस द रॉड. ऑब्वियसली एखाद्या रॉड म्हणल्यानंतर त्याची लेंथ काय एखाद्या L. त्यानंतर एखाद्या काय हा ऍक्सिस कसा आहे एखादा ऍक्सिस दॅट इज पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द रॉड. ऑब्वियसली एखादा हे काय एखाद्या वन एंड आहे. काय एखाद्या सेंटर मधनं पास होणार. ऑब्वियसली एखाद्या लेंथ काय असायला पाहिजे L/2. आता एखाद्या आपल्या प्रॉब्लेम कडे जाऊ. काय म्हणलं एखाद्या प्रॉब्लेम मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्या डिस्टन्सवर पाहिजे ॲट अ डिस्टन्स ऑफ L/3. ॲट अ डिस्टन्स ऑफ L/3 आणि कुठून ते खूप महत्वाचं एखाद्या ॲट अ डिस्टन्स ऑफ L/3 फ्रॉम कुठं म्हणलं एखाद्या वन एंड ऑफ रॉड. म्हणजे काय एखाद्या आपण जर हा एक एंड पकडला एखाद्या तर ह्या एंड पासून किती L/3 डिस्टन्सवर असायला पाहिजे. आता एखाद्या पहिलं कन्फ्युजन एकच एखाद्या की L/3 म्हणजे नेमकं कुठे आहे. इथं असणार आहे, इकडे असणार आहे का इकडे कुठे येते. तर त्यासाठी एखाद्या आपण त्याच्या व्हॅल्यू कम्पेअर करू आणि त्याच्या व्हॅल्यू एखाद्या कोणासोबत L/2 सोबत कम्पेअर करू. बरं एखाद्या L/2 ची एखाद्या डेसिमल मध्ये व्हॅल्यू सगळ्यांना काढता येईल. L/2 चा अर्थ काय एखाद्या दॅट इज 1/2 म्हणून एखाद्या दॅट इज 0.5L. L/2 चा अर्थ काय एखाद्या 0.5L. त्यानंतर काय दुसरं किती बघितलं आपल्याला L/3. L/3 एखाद्या अप्रॉक्सिमेटली काढतोय आपण. L/3 ची व्हॅल्यू काय एखाद्या दॅट इज 0.33L. याच्यावरनं काय लक्षात येत आहे की L/3 काय एखाद्या 0.33L
कमी आहे 0.5 पेक्षा. काही जण डोकं लावतील तर ते पण क्लिअर करतो. 0.5 मीन्स 0.50. तर या लक्षात हे क्लिअर होऊन जाते आपल्याला की काय ही व्हॅल्यू कमी आहे. याचा अर्थ क्लिअर लक्षात द्या की जो ऍक्सिस येणार आहे लक्षात द्या तो काय हा सेंटर आणि L/2 डिस्टन्स या दोघांच्या काय लक्षात द्या मध्ये असायला पाहिजे. बघा काय तो काय L/3 वर आता आपण काढायला स्टार्ट करू. इमॅजिन करा लक्षात इथं कुठेतरी असेल या ठिकाणी. बघा काय हा L/3 डिस्टन्स आहे. आता बघा काय क्लिअर झालं आपल्याला इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे लक्षात द्या. दिस डिस्टन्स इज L/3. दिस डिस्टन्स इज L/3 आणि हा ऍक्सिस लक्षात द्या कसा आहे ते पण सांगितलंय. काय आहे लक्षात द्या तो ऍक्सिस वन एंड ऑफ अ रॉड अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन लक्षात द्यायचा अर्थ काय हा पण काय लक्षात द्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. हा ऍक्सिस याला काय लक्षात द्या आपण म्हणतोय IC. आपण काय लक्षात द्या परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. हा पण काय लक्षात द्या त्याला काय एनी ऍक्सिस म्हणतोय आपण IO. तो पण काय लक्षात द्या परपेंडिक्युलर टू प्लेन आहे. याचा अर्थ काय लक्षात द्या दोन ऍक्सिस कसे आहेत एकमेकांना पॅरलल. दोन ऍक्सिस जर एकमेकांना पॅरलल असतील तर आपल्याला काय माहिती लक्षात द्या कुठला थेरम वापरता येईल पॅरलल ऍक्सिस थेरम. अप्लाय करायला स्टार्ट करू. काय लक्षात द्या पॅरलल ऍक्सिस थेरम IO इज इक्वल टू बोला IO इज इक्वल टू IC प्लस MS². आपल्याला काय काढायचं लक्षात द्या IO ची व्हॅल्यू काढायची IC. IC लक्षात द्या सगळ्यांना माहित असेल लक्षात द्या काय लक्षात द्या IC ची व्हॅल्यू बघा काय द्या मोमेंट ऑफ इनर्शिया of the rod about an axis passing through it, center of mass and perpendicular to its plane. काय IC ची व्हॅल्यू that is ml²/12. IC ची व्हॅल्यू लक्षात द्या आपल्याला डिफॉल्ट माहित असायला पाहिजे लक्षात द्या IC इज इक्वल टू काय ml²/12 ml²/12 प्लस m इंटू आणि आता थांबा लक्षात द्या h² म्हणजेच काय लक्षात द्या h. बरं काय h बद्दलची अंडरस्टँडिंग काय सांगते लक्षात द्या h इज द बोला काय लक्षात द्या h इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. बरं काय h इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस म्हणजेच काय लक्षात द्या या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स काढायचं. बरं काय डिस्टन्स कुठलं काढायचं लक्षात आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे. बघा हा ऍक्सिस आणि हा ऍक्सिस मधला. आता आपल्याला डिस्टन्स कुठलं माहिती आहे लक्षात द्या हे माहिती आहे वन एंड पासून माहिती आहे. आता थोडं इमॅजिन करायला स्टार्ट करायला लक्षात द्या हे टोटल डिस्टन्स किती आहे लक्षात द्या L/2. हे टोटल डिस्टन्स किती लक्षात द्या L/2. हे डिस्टन्स किती आहे L/3. टोटल डिस्टन्स L/2 हे डिस्टन्स किती L/3. आपल्याला हे काढता येईल का बघा टोटल डिस्टन्स मधनं याच्यामधनं हे सबट्रॅक्ट केलं. या डिस्टन्स मधनं जर लक्षात आपण हे डिस्टन्स सबट्रॅक्ट केलं लक्षात तर आपल्याला काय भेटेल लक्षात द्या रिमेनिंग डिस्टन्स भेटून जाईल. तर लक्षात हे जे डिस्टन्स आहे लक्षात याला मी काय डायरेक्ट h म्हणतो. आपण h ची व्हॅल्यू काढायला स्टार्ट करू. बघा लक्षात h ची व्हॅल्यू लक्षात आपण इकडे काढून घेऊ. h ची व्हॅल्यू म्हटलं इकडे काढून घेऊ लक्षात द्या h इज इक्वल टू आणि त्यानंतर काय पुट करून घेऊ. बघा h ची व्हॅल्यू लक्षात काढायची कशी ते क्लिअर झालंय. बोला h इज इक्वल टू काय म्हणलं लक्षात द्या कंप्लीट डिस्टन्स दॅट इज L/2 मायनस कुठला मायनस करायचं दॅट इज द L/2 मायनस L/3. ऑब्वियसली याचं सिम्प्लिफिकेशन करायला स्टार्ट करा 2 × 3 दॅट इज 6. बोला 3L मध्ये काय मायनस 2L 3L minus 2L that is L. So h is equal to काय भेटलं लक्षात द्या L/6. बरं का एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात द्या पूर्ण प्रॉब्लेम मध्ये लक्षात द्या सगळ्यात जास्त अंडरस्टँडिंग लक्षात द्या या सेक्शनवर की काय लक्षात द्या h ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची. h ची व्हॅल्यू बघा लक्षात द्या दिस इज द h ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली या टोटल डिस्टन्स दॅट इज L/2 मधनं काय लक्षात द्या L/3 डिस्टन्स जर आपण काढून टाकलं L/2 मधनं L/3 जर काढलं तर आपल्याला काय भेटून जाईल लक्षात द्या h. तेच केलं इकडे आपण h इज इक्वल टू L/2 मायनस L/3 आणि h ची व्हॅल्यू काढली दॅट इज द L/6. लक्षात हे क्लिअर झालं की काय बेसिक कॅल्क्युलेशन आपण कंटिन्यू करू. h चा स्क्वेअर आहे h ची व्हॅल्यू काय लक्षात द्या L/6 दॅट इज L/6 काय लक्षात द्या ब्रॅकेट स्क्वेअर. सिम्प्लिफाय करायला स्टार्ट करू. काय लक्षात द्या ml² ला ml² ॲज इट इज ml² बाय काय लक्षात द्या 12 प्लस स्क्वेअरिंग लक्षात द्या दॅट इज ml² डिवाइड बाय 6² दॅट इज 36. आता काय करायचं लक्षात द्या ऍडिशन करायचं. इकडे काय लक्षात द्या 12 आहे डिनॉमिनेटरला इकडे काय 36. बस यात थोडं सोप्या मेथडनी करतोय. काय करतो लक्षात द्या ही पहिली टर्म आहे याला काय करतो लक्षात द्या 3 नी मल्टिप्लाय करतो 3 नी डिवाइड करतो. काय म्हणतो लक्षात द्या 3 नी मल्टिप्लाय केलं 3 नी डिवाइड. बघा लक्षात द्या 3 × ml² इकडे 3 × 12 काय होईल लक्षात द्या 36 इकडे पण 36 दोघांचे डिनॉमिनेटर काय लक्षात द्या सेम येतील आणि त्याच्यावर लक्षात द्या सोपं जाऊ शकतं. तर आपण पुढे कंटिन्यू करू. काय बघा 3 ml²
डिवाइड बाय 36 प्लस ml स्क्वेअर बाय 36 ml स्क्वेअर बाय 36 हे बेसिक लक्षात घ्या 3 ml स्क्वेअर प्लस ml स्क्वेअर कारण डिनॉमिनेटर सेम आहे 3 ml स्क्वेअर प्लस ml स्क्वेअर दॅट इज 4 ml स्क्वेअर 4 ml स्क्वेअर डिवाइड बाय 36 4 ने 36 ला कॅन्सल करता येईल दॅट इज 4 1 जा 4 4 9 जा 36 सो ml स्क्वेअर बाय 9 हा कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला जर काय दॅट इज द IO सो IO इज इक्वल टू ml square by 9 so this is the required answer खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम एखादा आणि जो एखाद्या वर्डिंग एखादा ते खूप टिपिकल एखादा या वर्डिंग वर एखादा नेहमी कॉन्सन्ट्रेशन असू द्या बरं का त्याच्यामध्ये सगळ्या प्रॉब्लेम मध्ये एखादा एकच गोष्ट महत्त्वाची एखादा की काय h ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट केली बरं का बऱ्याच वेळा एखाद्या स्टुडंट्स एखादा काय h म्हणजे डायरेक्ट l/3 घेतात एखादा डायरेक्ट आन्सर काढतात म्हणजे एखादा आपल्याला हे पण समजलं आता की एखादा डिस्टन्स देतील एखाद्या रॉड मध्ये असेल रिंग मध्ये असेल किंवा डिस्क मध्ये असेल ते कुणापासून एखाद्या देत जायचं एखाद्या ते खूप महत्वाचं आहे ते कुठल्या ऍक्सिस पासून द्यायला पाहिजे जो एखाद्या त्याला काय असेल पॅरलल ऍक्सिस ते जर एखाद्या दुसऱ्या साईडनं दिलेलं एखाद्या तर आपल्याला काय एच ची व्हॅल्यू एखाद्या काळजीपूर्वक काढून घ्यायला लागेल तर एखाद्या सगळ्यांना समजलं असेल तर आता व्यवस्थित लिहून घ्यायला स्टार्ट तर सगळ्यांना एखाद्या सेकंड प्रॉब्लेम समजला असेल जर एखाद्या समजला असेल एखाद्या व्यवस्थित प्रॉब्लेम तर तिसरा प्रॉब्लेम माझा एखाद्या ट्राय करा एखाद्या हा प्रॉब्लेम त्याचं वर्डिंग एखाद्या मी सांगतोय काय बघा वर्डिंग एखाद्या फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ युनिफॉर्म सर्क्युलर प्लेट तर अंडरस्टँडिंग एखाद्या एवढेच तुमच्या क्लिअर करण्यासाठी सर्क्युलर प्लेट इज नथिंग बट द डिस्क तर एवढं फक्त लक्षात असू द्या ऑफ रेडियस आर अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड बायसेक्टिंग रेडियस आणि बायसेक्टचं एखाद्या एक मिनिंग बायसेक्ट म्हणजे काय एखाद्या दोन इक्वल पार्ट करणे म्हणजे काय एखाद्या रेडियस सॉरी सेंटर पासून आणि सर्कम्फरन्स पासून एखाद्या काय सेम डिस्टन्स वर आहे त्याचे काय एखाद्या दोन पार्ट करतात तर एखाद्या हा प्रॉब्लेम लिहून घ्या आणि सोडवायला स्टार्ट करा तर मग आपण प्रॉब्लेमला कंटिन्यू करू बघा एखाद्या काय म्हणलंय फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर प्लेट म्हणलं काय एखाद्या डिस्क आहे बघा एखाद्या डिस्कवर एखाद्या कॉन्सन्ट्रेट करू अज्युम करा एखाद्या दिस द डिस्क बघा त्याच्या कुठल्या ऍक्सिस भोवती एखाद्या रेडियस काय दिली त्याची आर सो रेडियस आर नंतर काय म्हटलं एखाद्या अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड बायसेक्टिंग रेडियस म्हणजे एखाद्या कुठल्या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे जो एखाद्या रेडियसला काय करेल एखाद्या बायसेक्ट करेल म्हणजे काय रेडियसचे दोन पार्ट करेल एखाद्या आपण कन्सिडर करू एखाद्याच्या काय सेंटर मधनं जाणार म्हणजे सेंटर ऑफ द डिस्क किंवा सेंटर ऑफ द सर्क्युलर प्लेट आणि सर्कम्फरन्स या दोघांचा काय एखाद्या मिड पॉईंट या दोघांच्या मिड पॉईंट मधनं जाणार अजून करू एखाद्या अर्थात एखाद्या तो ऍक्सिस कसा एखाद्या परपेंडिक्युलर टू द प्लेन म्हणजेच काय एखाद्या इथपर्यंत एखाद्या येईल आणि कसा एखाद्या हे थोडं क्लिअर करू बघा कन्सिडर करा ही जर डिस्क आहे बघा एखाद्या अजून करा म्हणा एखाद्या डिस्क ऍक्च्युअल एखाद्या रिंग आहे फॉलो दिसतंय एखाद्या डिस्क आहे याच्याकडे एखाद्या कुठनं पास होणार एखाद्या परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन या फॉर्मॅटमध्ये त्याच फॉर्मॅटमध्ये एखाद्या आपण इथं पण दाखवतोय त्याच्यामुळे एखाद्या या पार्टमध्ये ते दाखवलेलं नाही बरं एखाद्या या ऍक्सिस भोवती काय एखाद्या आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे याला काय म्हणतो आपण IO आपल्याला काय माहित पाहिजे एखाद्या याला पॅरलल ऍक्सिस माहित पाहिजे तर एखाद्या ऑब्वियस तो ऍक्सिस कुठला एखाद्या पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क तर त्याच्यामधून एखाद्या आपण ऍक्सिस काढायला स्टार्ट करू परत एखाद्या तो काय आपण परपेंडिक्युलर टू द प्लेन दाखवतोय या फॉर्मॅटमध्ये बरं एखाद्या आता हे दोन ऍक्सिस कसे आहेत एकमेकांना बघा एखाद्या प्लेनला कसे आहेत दोन्ही परपेंडिक्युलर एकमेकांना कसे आहेत एखाद्या पॅरलल असतील तर लगेच आपल्याला काय एखाद्या पॅरलल ऍक्सिस थेरम अप्लाय करता येते काय एखाद्या पॅरलल ऍक्सिस थेरम याला काय एखाद्या आपण IO इज इक्वल टू IC प्लस MS स्क्वेअर ऑब्वियसली एखाद्या IC म्हणजे काय एखाद्या मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू एखाद्या प्लेन ऑफ द डिस्क IO आपल्याला फाइंड आउट करायचं आहे IC माहिती आहे एखाद्या काय असतो एखाद्या IC ऑफ द डिस्क दॅट इज mr square by 2 IC is equal to mr square by 2 plus m ला m as it is फक्त एखादा इश्यू काय h म्हणजे क्लिअर आहे एखादा h इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस बरं एखादा हे काय एखादा देयर इज नथिंग बट द h अंडरस्टँडिंग एखादा हे काय रेडियस त्याला काय म्हणले बायसेक्ट करते याचा अर्थ काय एखादा हे दोन्ही पार्ट इक्वल हे टोटल r एखाद्याचा हाफ दॅट इज द r/2 सो h इज इक्वल टू काय एखाद्या r/2 h ची व्हॅल्यू काय एखाद्या r/2 तीच आपण इकडे पुट करणार याचा काय एखाद्या स्क्वेअर आहे याचा अर्थ काय एखाद्या r/2 ब्रॅकेट स्क्वेअर
काय भेटलं एखादा mr² प्लस r/2 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज m इंटू r²/4. लक्षात द्या, थोडं सिम्प्लिफाय करण्यासाठी लक्षात द्या काय करू, 2 ने मल्टिप्लाय करा, 2 ने डिवाइड करून लक्षात द्या काय येईल बघा, 2mr² डिनॉमिनेटरला 2 इंटू 2 दॅट इज 4, दोघांचे डिनॉमिनेटर काय झालं सेम. 2mr² प्लस mr² काय येईल बघा, 3mr² डिवाइड बाय 4. सो IO इज इक्वल टू 3mr² by 4. So this is the required moment of inertia. अर्थात लक्षात हा क्वेश्चन नाहीये, क्वेश्चन काय लक्षात त्याच्याकडे परत जाऊ, काय म्हणले फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन. पण ही गोष्ट लक्षात खूप महत्वाची की जर आपल्याला काय रेडियस ऑफ गायरेशन जर फाइंड आउट करायचं असेल तर त्या ऍक्सिस भोवतीच काय पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया माहित पाहिजे. IO माहित झालाय, आयओचा आपण जनरल फॉर्म्युला म्हणजे लक्षात आयचा जनरल फॉर्म्युला त्याला काय आपण आयओ म्हणू. काय लक्षात जनरल फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा दॅट इज I इज इक्वल टू, इथं आयओ म्हणतोय, I इज इक्वल टू m इंटू k². मग आपण बराच वेळा केलेलं काय m ला जे मल्टिप्लिकेशन मध्ये दॅट इज द व्हॅल्यू ऑफ k². इकडे पण काय m ला मल्टिप्लिकेशन मध्ये काय लिहायचं दॅट इज द 3/4 इंटू r². 3/4 इंटू r². कोणाची व्हॅल्यू लिहायचं दॅट इज द व्हॅल्यू ऑफ k². तर आपल्याला लक्षात डायरेक्ट भेटून गेलं k² इज इक्वल टू काय भेटलंय 3/4 इंटू r². 3/4 इंटू r². आपल्याला काय विचारलंय रेडियस ऑफ गायरेशन ती फाइंड आउट करायचं, दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घ्यायला स्टार्ट करा. सो k इज इक्वल टू r² स्क्वेअर रूट एखाद्या काळजीपूर्वक √3 स्क्वेअर रूट निघणार नाही, त्याला √3 डिवाइड बाय 4 स्क्वेअर रूट दॅट इज 2, r² स्क्वेअर रूट गेट कॅन्सल दॅट इज r. So k is equal to √3/2 into r. So this is the required radius of gyration. बघा इथं दोन खोचा लक्षात द्या. पहिली खोच काय लक्षात द्या, बायसेक्टिंग रेडियस. बायसेक्टिंग रेडियस याचा अर्थ काय लक्षात द्या, h is equal to r/2. आणि दुसरी खोच लक्षात द्या ते वर्डिंग मध्ये त्याच्याबद्दल कॉन्सन्ट्रेशन काय लक्षात द्या, कॉन्सन्ट्रेशन युनिफॉर्म सर्क्युलर प्लेट. तर सर्क्युलर प्लेटचा लक्षात असू द्या, सर्क्युलर प्लेट इज नथिंग बट द डिस्क. लक्षात या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट. हा प्रॉब्लेम एखाद्या सगळ्यांना समजला असेल. बघा या लेक्चरमध्ये आपण 3 प्रॉब्लेम्स बघितले, खूप काळजीपूर्वक एखाद्या समजून घ्या एखाद्या हे प्रॉब्लेम आणि एखाद्या हा प्रॉब्लेम लिहायला स्टार्ट करा. पुढच्या लेक्चरमध्ये एखाद्या हा प्रॉब्लेम एखाद्या लिहून घ्या. ज्यावेळेस एखाद्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये येऊ त्यावेळेस एखाद्या दुसऱ्या कन्सेप्टला स्टार्ट करतो.